नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. ₹50 नोट दाखवून नववर्षीय चिमुकलीवरती बलात्कार. पिंपळगाव राजा येथे घडली घटना. आरोपीस तात्काळ अटक. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे एका 19 वर्षीय युवकाने गावातीलच एका 9 वर्षीय बालिकेला ₹50 नोट दाखवून दुकानात नेऊन बलात्कार केल्याची घटना 14 मे रोजी घडली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पीडित 9 वर्षीय बालिका ही अंडे घेण्यासाठी आरोपी युवकाच्या चिकन सेंटर समोरून जात असताना आरोपी रेहान खान मुख्तार खान, वय वर्षे 19, राहणार पेठपुरा, पिंपळगाव राजा याने तिला ₹50 नोट दाखवून दुकानात बोलविले व ₹50 देऊन तिच्यावरती दुकानात बलात्कार केला. पीडित मुलीने आपल्या काकांसमोर येऊन पोलीस स्टेशनला दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे व फरार झालेल्या आरोपी रेहान खानला तांत्रिक माहितीचा आधार घेत नांदुरा येथून अटक केली आहे. आरोपी युवकाचे चिकन सेंटरचे दुकान असून आरोपी व पीडिता हे एकाच मोहल्ल्यात राहतात. पीडिता हिची आई मरण पावलेली आहे. वडील मजुरीच्या कामावरती गेलेले होते, त्यामुळे पीडिता हिने सदर घटना तिच्या मोठ्या आईला व फिर्यादी यांना सांगितली. संध्याकाळी 5:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे फिर्यादी आले व त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी 9 वर्षाची मुलगी हिच्यासोबत रेहान खान मुख्तार खान या व्यक्तीने अतिप्रसंग केला आहे. अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून दोन टीम त्याच्यामध्ये बनवण्यात आले. त्याच्यामध्ये एक टीम हे आरोपी जे आहे त्याला शोधण्याकामी आम्ही रवाना केली. तसेच दुसरी टीम घेऊन पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जी पीडित आहे तिची मेडिकल टेस्ट व इतर कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना केली. या कारवाई अंतर्गत आम्ही सर्व कॉल डिटेल्स चेक केले. तसेच CCTV फुटेजेस असतील किंवा इतर आमचे जे काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळताच तात्काळ आम्ही अराउंड 8च्या दरम्यान आम्ही आरोपीला अटक केलेली आहे, त्याच्या ताब्यात घेतलेलं आहे. तसेच इतर जी काही कारवाई आहे, लिगल प्रोसिजर्स आहेत, मेडिकल टेस्ट आहेत, एक्झामिनेशन आहे, तेही कारवाई त्याची चालू केलेली आहे. तसेच बुलढाणा शहरातनं आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवून जे काही पुरावे आहेत, सायंटिफिक पुरावे आहेत, ते गोळा करण्याची प्रक्रिया देखील आम्ही तात्काळ पूर्ण केलेली आहे आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही चार्जशीट दाखल करून जेणेकरून पीडितेला न्याय मिळेल याची आम्ही तजवीज ठेवली आहे.